प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मार्ककृत शुभवर्तमान अध्याय 15 व वचन 15 मध्ये आम्ही असे वाचतो. तेव्हा लोकसमुदायाला खुश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला सोडून दिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. खरे पाहिले असता बरब्बा हा शहरात दंगा व खून ह्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणताही गुन्हा केलेला नव्हता. तो निर्दोष होता. परंतु दोषी व्यक्तीला वाचविण्यासाठी निर्दोष प्रभू येशू ख्रिस्ताला मरण्यासाठी त्याच्या जागी सोपवून दिले. हा एक मानवजातीसाठी दृष्टांत होता. बरब्बाप्रमाणेच आम्ही देवाच्या दृष्टीने दोषी होतो. कारण पवित्र शास्त्र सांगते की सर्वांनी पाप केले आहे. पापाचे वेतन मरण आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा सर्व मानवजातीच्या मुक्ततेच्या मार्गासाठी स्वतःला मरणाच्या स्वाधीन केले व त्याने स्वतः मरण सहन केले व मरणावर विजय मिळवला. यासाठी की जो कोणी स्वतःला पापी समजून प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारेन, त्याला तारण मिळावे, म्हणजे पापापासून त्याची सुटका व्हावी. देव करो प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीची तुम्हाला जाणीव हो.